नमस्कार, मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या कांचन आफ्रे यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला घेऊन आली आहे अतिशय प्राचीन अशा शिव मंदिर मध्ये। देशातील 12 ज्योतिर्लिंगांइतकेच हे शिव मंदिर देखील तेवढेच जुने आहे। चला तर आपण जाऊया आता शिव मंदिरामध्ये। अंबरनाथ शहराचे भूषण आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे शिव मंदिर म्हणजे एक स्थापत्य कलेचा नमुना आहे। या मंदिरावर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या कला शैलींचा प्रभाव पडलेला आहे अशी लोकमान्यता आहे। तसेच जगभरातील युनेस्कोने जाहीर केलेल्या 218 ज्या कला संपन्न वास्तू आहेत त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील ह्या अंबरनाथ शहरातील शिव मंदिराचा देखील समावेश आहे। या मंदिरावर अनेक अशा सुरेख आकृती कोरलेल्या आहेत, ज्यामध्ये गणेश नृत्य, विवाहापूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, नरसिंह, नटराज अशा अनेक सुरेख आकृतींचा यामध्ये समावेश आहे। मंदिराच्या ह्या भागातून आपल्याला इकडनं मुखदर्शन होते। इकडनं आतमध्ये बघितल्यास आपल्याला दिवा पेटलेला दिसतो। उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील चित्तराज याने 1022 ते 35 या काळात शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि याच्या चित्तराजाच्या धाकट्या भावाच्या मामवानी राज्याच्या काळात 1060 ते 61 मध्ये ह्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले अशी मान्यता आहे। त्याचबरोबर ह्या मंदिराचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे एक गुफा आहे। इथे ही एक गुफा आहे आणि ही गुफा पंचवटीकडे जाण्याचा रस्ता आहे अशी सर्व लोकांमध्ये मान्यता आहे। अज्ञातवासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते, तेव्हा त्यांनी हे शिव मंदिर उभारणीचे कार्य सुरू केले। परंतु कौरव पाठलाग करत आहे हे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले आणि हे मंदिर उभारणीचे कार्य अर्धवट राहिले अशी लोकमान्यता प्रचलित आहे। मात्र याला कोणताही आधार असल्याचे दिसून येत नाही। व्हिडिओ इथेच संपवते। भेटूया लवकरच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।